नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूया. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत अखेर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कार्यालयात हजर झाले. याआधीच ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आला होता आणि त्यानंतर आज आपण बघतोय खुद्द त्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचल्या. वर्षा राऊत यांनी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास चौकशीसाठी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात उपस्थिती लावली आहे. 5 तारखेला वर्षा राऊतांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं, परंतु त्या 1 दिवस आधीच ईडीच्या कार्यालयात चौकशी करता पोहोचल्या. तर आता दुसरी घडामोड अशी आहे, दुसरी ब्रेकिंग न्यूज अशी की मुंबई पोलिसांनी ईडी ऑफिस परिसरात शिवसैनिकांना जमण्यास बंदी घालत 149 ची नोटीस जी ती बजावली. शिवसैनिकांनी ही नोटीस हातात घेऊन ईडी ऑफिस परिसरात निदर्शने केली. काही केल्याशिवाय नोटीस येत नाही असा टोला चित्रवाग भाजपच्या नेत्या चित्रवाग यांनी लगावला. मला काय म्हणायचं की ज्याच्यावरती जर आलं असेल काही असेल तर त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते त्यांनी द्यायला हवं. काहीतरी हातामध्ये आल्याशिवाय कोणी कोणाला तिथं त्या ठिकाणी इन्क्वायरीला बोलवत नाही. आणि जर वर्षाताईंनी त्या ठिकाणी काही नसेल तर त्यांनी जी काय त्यांची भूमिका आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट करावी. बोलत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, काय तपशील? शक्यता आहे त्या सगळ्या पार्श्वभूमी एमआरएमआर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजित, तुला माझा आवाज येतो? 3 वाजता वर्षा राऊत या ज्या आहेत त्या ईडीच्या कार्यालयामध्ये आलेल्या आहेत. ईडीच्या कार्यालयामध्ये त्यांना उद्या म्हणजे मंगळवारी चौकशी करता बोलवलं होतं, पण त्या 1 दिवस आधीच आलेल्या आहेत. 3 वाजता साधारणपणे ईडीच्या कार्यालयामध्ये वर्षा राऊत ज्या आहेत त्या हजर झाल्या. पण नेमकं त्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये पीएमसी जे घोटाळा प्रकरण जे आहे त्या प्रकरणामध्ये एक कथित आरोपी आहेत प्रवीण राऊत, त्याच पद्धतीने त्यांची पत्नी माधुरी राऊत यांच्याशी त्यांचा काही पैशांचा व्यवहार झाला होता. साधारणपणे 55 लाख रुपयांचं घेवाणदेवाण झाली होती. हे पैसे कशाकरता दिले होते किंवा घेतले होते, त्याची कारणं काय होती, या पैशांचा वापर कुठे केला गेला, कशा पद्धतीनं हे पैसे घेण्यात आले, त्याकरता तुम्ही पूर्णपणे पात्र होता का, असे विविध प्रश्न जे आहेत हे प्रश्न वर्षा राऊत यांना ईडीचे अधिकारी जे आहेत ते विचारणार आहेत. पण वर्षा राऊत या 1 दिवस आधी का आल्या हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारला असता एखादे व्यक्ती ज्यांना आम्ही समन्स केलेलं आहे चौकशी करता ते 1 दिवस आधी आलेले आहेत तर त्यांना मी नाकारू शकत नाही. त्यांची आज प्राथमिक पातळीवर चौकशी केली जाईल. त्यांची संपूर्ण आमचे जे प्रश्न आहेत किंवा आमची जी त्यांना विचारणा आहे ते सर्व विचारणा केली जाईल, त्यांची सर्व माहिती घेतली जाईल आणि गरज वाटल्यास पुन्हा त्यांना आम्ही चौकशीला बोलू असं देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तत्पूर्वी साधारणपणे 3 वाजता वर्षा राऊत ईडी कार्यालयामध्ये हजर झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवलेला आहे. आपल्याला माहिती आहे की मंगळवारी वर्षा राऊत त्यांना चौकशी करता बोलवलं होतं आणि त्याच अनुषंगे सर्व शिवसैनिकांनी चलो ईडी अशा घोषणा देत ईडीच्या कार्यालयामध्ये सर्व शिवसैनिक जे आहेत ते जमणार होते. त्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांनी सर्व शिवसैनिकांना कलम 149 कलम 144 नुसार त्या ठिकाणी नोटीस बजावलेल्या आहेत. आणि असं असताना देखील ज्यावेळी वर्षा राऊत ईडीच्या कार्यालयामध्ये आल्या त्यावेळी साधारणपणे 7 ते 8 शिवसैनिक जे आहेत ते ईडी कार्यालयामध्ये या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांना पाठवलेल्या नोटीस ज्या आहेत त्या नोटीस या ठिकाणी झळकवलेल्या आहेत आणि निषेध केला ईडीचा. आणि त्यांचं म्हणणं आहे की ईडीचा वापर केला जातोय. एकंदर पीएमसी हे संपूर्ण प्रकरण जे या प्रकरणामध्ये वर्षा राऊत यांची इन्व्हॉल्वमेंट काय आहे, त्यांची पैशांची देवाणघेवाण काय झालेली आहे, प्रवीण राऊत माधुरी राऊत यांच्याशी त्यांचा नेमका काय संबंध आहे आणि किती वेळा त्यांनी त्यांच्याकडून देवाणघेवाण केलेली आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टींची विचारणा जी आहे, प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचा भडीमार ईडी जो आहे तो वर्षा राऊत यांना करणार आहे. साधारण आपण बघतोय दुपारी वर्षा राऊत जे आहेत त्या ईडी कार्यालयात 1 दिवस आधीच म्हणजे त्यांना 5 तारखेपर्यंतची मुदत देण्यात आली होती किंवा 5 तारखेला आहे असं सांगण्यात आलेलं होतं. 1 दिवस अगोदरच त्या उपस्थित झाल्यात. अजूनही ही चौकशी सुरू आहे का? विशेष चौकशी सुरू आहे. साधारणपणे 2.25 तास झालेले आहेत वर्षा राऊत यांची ईडी कार्यालयातून चौकशी केली जाण्याची आणि अजूनही चौकशी सुरू आहे. ही चौकशी साधारणपर्यंत किती काळ चालेल हे सांगू शकत नाही. पण ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारलं असं त्यांचं म्हणणं की त्यांना 5 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती, म्हणजे 5 तारखेपर्यंत त्या चौकशीला कधी हजर राहू शकल्या असत्या. त्या अनुषंगे त्यांनी 1 दिवस आधीच त्यांचे नोटीस पिरियड संपण्याआधीच त्यांनी त्या ठिकाणी ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी करता हजेरी लावलेली आहे. या सगळ्या गोष्टीवरून एक लक्षात येतं की ज्या पद्धतीनं शिवसैनिकांकडून किंवा शिवसेनेच्या नेत्यांकडून काही गोष्टी सांगितल्यात किंवा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत की आम्ही काही केलेलं नाही त्यामुळे आम्ही ईडी चौकशीला
त्या ठिकाणी सामोरं जाण्यास घाबरत नाही. हे सगळं असताना वर्षा राऊत जे आहेत ते एक दिवस आधीच ईडीचं कार्यालय जे आहे त्या ठिकाणी चौकशी करता आलेले आहेत. सव्वा दोन तास झालेले आहेत. अजून किती वेळ ही चौकशी चालेल हे सांगता येत नाही. पण एकंदर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पैशांची जी देवाणघेवाण झालेली आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. आणि ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की काही त्यांची कक्षा आहे त्या कक्षेच्या पर्यंत हे प्रकरण आलं होतं आणि त्यामुळे ईडीने या प्रकरणी फक्त वर्षा राऊत नाही तर आणखीन जवळपास 8 ते 10 जणांना समन्स बजावलेले आहेत चौकशीला हजर राहण्याकरता, जे PMC बँक घोटाळ्यासंदर्भातले व्यक्ती आहेत. विशाल, धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. तर वर्षा राऊत यांना 5 तारखेपर्यंत चौकशी करता केव्हाही उपस्थित व्हा अशी नोटीस जी ती बजावण्यात आलेली होती ईडीतर्फे. पण त्या एक दिवस आधीच चौकशी करता ईडी कार्यालयात आज दुपारी 1 वाजता उपस्थित झाल्यात. सव्वा 2 तास झालेत. अजूनही त्यांची चौकशी सुरू आहे आणि हा कालावधी अधिक वाढूही शकतो.